सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. मागे आल्याच पाऊली, टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर साठी निवडलेला शास्त्रभाग. स्तोत्र 108 वचने 7 ते 13. स्तोत्र 108 वचने 7 ते 13. देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी उल्हास पावेन, मी शखेम विभागीन व सुखोथाचे खोरे मोजून देईन. गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे, एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे, येहुदा माझे राजवेत्र आहेत, मोवाब माझे स्नानांचे गंगाळ आहे. अदोमावर मी आपले पायतन फेकीन, पेलेशेत विषयी मी जय घोष करीन. मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल, अधोमात मला कोण नेईल. हे देवा, तू आमचा त्याग केला ना. हे देवा, तू आमच्या सैन्यांबरोबर चालत नाहीस. शत्रूंपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे. देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमचा शत्रू तुडवून टाकील. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण स्तोत्र 108 आणि 7 ते 13 वचन वाचली. हे जे स्तोत्र आहे हे दावीद राजाने लिहिलेलं आहे आणि शत्रूविरुद्ध सहाय्याची याचना त्याने परमेश्वराजवळ केलेली आहे. तो परमेश्वराला सहाय्यासाठी प्रार्थना करत आहे, याचना करत आहे, यासाठी की जे शत्रू आहे त्या शत्रूंवर परमेश्वराने त्याला विजय द्यावा. आपण 12 आणि 13 ह्या वचनांवर जर मनन केलं तर दावीद राजा म्हणतो की शत्रूंपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे. तो परमेश्वराला प्रार्थना करत आहे की हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या शत्रूंपासून तू माझा बचाव कर, मला तू सोडील, तू माझी सुटका कर, कारण मनुष्याचं सहाय्य हे व्यर्थ आहे. मनुष्याच्या सहाय्याने मी त्या शत्रूवर विजय मिळवू शकत नाही. मनुष्याच्या सामर्थ्याने मी त्या शत्रूंवर विजय मिळवू शकत नाही. आणि तो स्तोत्र करता 118 मध्ये म्हणतो की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावं हे बरं. या ठिकाणी स्तोत्र करता परमेश्वराला शरण गेलेला आहे. परमेश्वराच्या जवळ जाऊन तो सहाय्यासाठी याचना करत आहे आणि तो म्हणतो की मी
मनुष्याचं सहाय्य घेणार नाही, कारण ते व्यर्थ आहे. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की त्या मनुष्याकडून सहाय्य मला मिळणार नाही, म्हणून हे परमेश्वरा मी तुला शरण आलेला आहे, मी तुझ्या जवळ आलेला आहे. मला माझ्या शत्रूंपासून तू सोडील, तू माझी सुटका कर. इतकंच कवय नव्हे तर तो म्हणतो की देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू. हे परमेश्वरा, मी तुझ्या सहाय्याने पराक्रम करू शकतो आणि म्हणून मला तुझं सहाय्य हवं आहे. माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने मी काहीही करू शकत नाही. हे पवित्र परमेश्वरा, हे माझ्या देवा, मी तुला प्रार्थना करत आहे की तुझं सहाय्य तू मला दे, कारण तुझ्या सहाय्याने मी पराक्रम करू शकतो. आणि आपण स्तोत्र 18 जर वाचलं तर त्यामध्ये कशा प्रकारे परमेश्वराच्या सहाय्याने त्याने मोठमोठे पराक्रम मिळवले, त्या दावीद राजाने विजय मिळवले, त्याचं वर्णन दावीद राजाने केलेलं आहे. आणि तो पुढे म्हणतो की तोच आमच्या शत्रूस तुडवून टाकील. होय माझ्या प्रियांनो, आपले जे शत्रू आहे त्यांना तुडवण्याची शक्ती, सामर्थ्य फक्त आपल्या पवित्र परमेश्वरामध्ये आहे. आणि आपला सर्वात मोठा शत्रू या जगामध्ये तो सैतान आहे, कारण तो वारंवार आपल्यावर हल्ले करतो. त्या सैतानाला आपण किंवा त्याच्या बंधनातून आपण आपल्या शक्तीने कधीही सुटू शकत नाही, परंतु परमेश्वराच्या सहाय्यानेच त्या शत्रू सैतानावर आपण विजय मिळवू शकतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने त्या सैतानावर आपल्याला विजय दिलेला आहे. त्या सैतानाला त्याने पराभूत केलेला आहे आणि परमेश्वराच्या सहाय्याने आपण मोठे पराक्रम करू आणि आपल्या शत्रूंपासून आपण सुटू शकतो. आणि या दिवसांमध्ये परमेश्वराने त्या सैतानापासून आपल्याला सोडवावं, त्या सैतानाच्या बंधनातून मुक्त करावं, म्हणून आपण वारंवार त्या परमेश्वराच्या जवळ जाऊ आणि त्याला सहाय्याची याचना करू. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, कारण तू शक्ती, सामर्थ्य, बल आणि विजय देणारा परमेश्वर आहे. शत्रूंपासून तूच सोडवणारा परमेश्वर आहे. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो की त्या सैतानाच्या बंधनातून तो आम्हास मुक्त केलेला आहे, तो आमची सुटका केलेली आहे आणि पवित्र परमेश्वरा, तो आम्हास तुझ्या जवळ घेतलेला आहे. आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. विचार कर अंतरी, काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला. नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.